कुळीवाळा येतो मला माहिती आहे कारण बोडणीचं खूप मोठं नाव आहे आणि या ठिकाणी बोडणीचे साहेब संघाचे संघनायक या ठिकाणी त्यांचं पूर्ण कमिटी मेंबर्स आणि खास करून त्यांचे संघ मालक या ठिकाणी बसलेले आहेत. दादा वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. कसं वाटतं या ठिकाणी आल्यानंतर, कारण एवढी मोठी स्पर्धा आपण खेळत आहात, आपला संघ खेळतोय, काय तयारी असेल? कारण पहिली मॅच आपण हारलात पण मात्र दुसऱ्या मॅचला सुरुवात या ठिकाणी केली जाते, काय सांगाल? आपण पाहतोय मॅच या ठिकाणी स्टार्ट केली जाते आणि चला म्हणजे फलंदाज मैदानामध्ये उतरत आहेत आणि ताबा घेत आहेत. अपन वळूया यासीन जवळ. यासीन भाई वेलकम, आपका स्वागत है. फिर एक बार तैयार करते हैं इस वक्त आपके मधुर आवाज के साथ इस सुबह के पहले मैच को लेकर. हेलो डीजे मास्टर माइक अनलक. बॅटरी फक्त चेंज करा. धन्यवाद. आरोही स्पोर्ट्स मरियाई लेभी विपक्ष साईबाबा बोडणी या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल आरोही स्पोर्ट्स या संघाच्या बाजूने लागलाय. अर्थात पिंट्या पाटील त्या संघाचा कर्णधार आणि त्यांनी सर्वात प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय साईबाबा बोडणी या संघाला. सलामीचे फलंदाज मैदानावरती अवतरित झालेले आहेत. आपण वळणार आहोत पुन्हा एकदा या सुंदर आणि भव्य मैदानामध्ये. चलिए दोस्तों, हमेशा की तरह सबसे पहले आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं यासीन मर्चेंट तहे दिल से इस्तकबाल करता हूं. सम्माननीय छोटम शेठ प्रेजेंट अलीबाग प्रीमियर लीग सीजन 5 पहला ओवर लेके आए हैं. मनीष मोकल अपना निजी पहला और टीम की तरफ से भी पहला ओवर. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है निशांत कड़वे, मैन फ्रॉम मिड़कतकार. ओहो, फुलर लेंथ ऑन द राइज खेलने की कोशिश थी मगर गेंद बल्ले के अंदरूनी सिरे पे लगी और वहीं पे लुढ़कती भी नजर आई है और इसी वजह से ओहो, बहुत ही बढ़िया स्ट्रोक. डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए. और इस छक्के के सहायता से अकाउंट ओपन किया है निशांत कड़वे ने. निशांत कड़वे कमाल का खिलाड़ी है ये. इस खिलाड़ी के बारे में भी मैं जरूर चर्चा करना चाहूंगा क्योंकि पढ़ाई में भी बहुत ही होशियार थे मगर क्रिकेट से लगाव, क्रिकेट का दीवानापन और क्रिकेट का जुनून उनको थोड़ा सा पढ़ाई से दूर ले गया. हालांकि क्रिकेट से लगाव होने की वजह से क्रिकेट को उन्होंने बहुत वक्त दिया, अपने गेम को निखारा और जब भी वो मैदान में उतरे हैं ना तब अपने बल्ले का जौहर उन्होंने हमेशा दिखाया. मुझे आज भी याद है निशांत कड़वे की वो पारी, अलीबाग चैंपियन ट्रॉफी. सम्माननीय नगर अध्यक्ष प्रशांत सेठ नाइक, इनका वो टूर्नामेंट था, वहां पे उनके आंखों पर चोट आई थी. उसके बावजूद जिस तरह से
उन्होंने लड़ा था वहां पे। ये देखिए फिर से एक बार फुल टॉस गेंद सीधे बल्ले से लॉन्ग ऑफ सीमा निकाह के बाहर 4। फिर से एक बार सुशांत मोकल, जी हाँ, अपना अगला पैर बहुत स्ट्रेच किया था और गेंद तक पहुंचने की कोशिश की, मगर अंतिम क्षणों में उन्होंने देखा कि गेंद बहुत दूर है और इसी वजह से उन्होंने जाने दिया। वाइड का इशारा अंपायर का और निशु का अंदाजा सही। नॉन स्ट्राइक के एंड पर सुजय पावशे, मैन फ्रॉम नौगांव। मनीष मोकल, मैन फ्रॉम हसीवरे। मनीष भी बहुत ही जबरदस्त गेंदबाज है, एक अच्छे ऑलराउंडर के हैसियत से उन्होंने भी अपनी पहचान बनाई है। इस मर्तबा लॉफ किया है, जानते थे पीछे कोई फील्डर मौजूद नहीं है, बेझिझक और बेखौफ खेला हुआ ये शॉट। हालांकि वहां के फील्डर की मैं दाद देना चाहूंगा, बहुत ही अच्छा वहां पे पीछा किया, सही सलामत पीछा किया और डीप पॉइंट की दिशा में उस गेंद को सीमा रेखा के पहले ही फील्ड करने में कामयाब हुए। इस बीच निशु ने विकेटों के बीच बहुत ही अच्छी दौड़ लगाकर 2 रन मुकम्मल कर लिए हैं। रनों की संख्या 13 रन, 13 फॉर नो लॉस। पहला ओवर प्रगति पर। इस मतलब ऑन द राइज खेलने की कोशिश कर रहे थे, मगर जहां पे खेलना चाहते थे निशु वहां पे खेल नहीं पाए। थोड़ा सा मिस टाइमिंग यहां पे देखने को मिला, मिस क्यूट देखने को मिला। गेंद ने बल्ले का अंदरूनी सिरा लिया और गेंद शॉर्ट मिड विकेट की दिशा में जब तक फील्ड होती तब तक 1 रन लेने का यहां पे मौका था। पहले ओवर की समाप्ति 14 रन, बहुत ही अच्छा स्टार्ट मिला है। 30 गज के दायरे का फायदा उठाना है। हालांकि ये 4 ओवर का ही ये मैच है, करो या मरो की स्थिति है। पहला मैच मेरे ख्याल से विकास इन्होंने गवाया है। थैंक यू, बहुत बहुत धन्यवाद। पहले ओवर के बाद यहाँ पर रन बहुत कम आए और यासीन भाई, मैं इस वक्त स्टेज के ऊपर बैठा हूँ जहाँ पर साईं बाबा बोडनी के ऑनर्स सर बैठे हुए हैं और मैच देख रहे हैं। एक अलग समय यहाँ पर बनता हुआ और खास कर थोड़ा सा टेंशन में है क्योंकि उनको ऐसा लग रहा है कि कहीं मैच ना आ जाए, क्योंकि साईं बाबा बोडनी की बहुत सारे आशाएं लगी इस मैच को लेकर, सभी टीमों के लगी हुई है। तो उनके कुछ खिलाड़ी से बातचीत करते, क्या लगतं तुम्हाला, काय वाटतं, कसं वाटतं ही मॅच आता मात्र या ओव्हरमध्ये फक्त धावा आल्या त्या 10-12 आणि किती 3 ओव्हरमध्ये धावा येतील? 3 ओव्हरमध्ये 50 ते 55 धावांचा टार्गेट बनू शकते. 3 ओव्हरमध्ये 55 धावांचा टार्गेट बनू शकतो असं सांगताना आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉल वळूया सीधा सरळ या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स जवळ. यासीर भाई, इसी बीच एक बाउंसर करने की कोशिश की थी गेंदबाज ने, मगर आउटसाइड द ऑफ स्टंप कुछ ज्यादा ही भटक गए और इसी वजह से वाइड का इशारा, वाइड के रूप में 1 अतिरिक्त रन और रनों की संख्या में इजाफा। 15 रन स्कोर कार्ड पर। बैकफुट पर तैयार थे, जानते थे कि यहीं पे गेंद आने वाली थी, सोच अच्छी थी, परख लिया था, पहचान लिया था, मगर उसे एग्जीक्यूट करने में थोड़ा सा नाकाम रहे। स्क्वायर कट करने की कोशिश थी, हालांकि डीप पॉइंट में एक फील्डर तैनात है, बैकवर्ड पॉइंट, उसके साथ एक गली, शॉर्ट थर्ड मैन, ऑफसाइड पूरा पैक। ये लीजिए, इस मर्तबा देखा नाताओ, खेल दिया उसे डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर, आउट ऑफ द पार्क। जाओ और उस गेंद को लेके आओ। साईबाबा बोडणी वाले दर्शक आहेत नाही? आवाज येत नाही, आहेत का इथे? कुठल्या साईडला बसलेत? आवाज आहे जरा. क्या बात है, पूर्ण बोडणी. साई बाबा बोडनी, ये टीम यहाँ पे बल्लेबाजी कर रही है, उसे लीड कर रहे हैं निशु कड़वे। जी हाँ, इस मरतबा देखिए फिर से एक बार कवर ड्राइव करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया, मगर गेंद गली की दिशा में जब तक फील्ड होती तब तक 1 रन लेने का यहाँ पे मौका था। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 22 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और मेरे ख्याल से पहली मर्तबा सुजय पावशे को स्ट्राइक एंड पर खेलने का मौका मिला है। 30 गज का दायरा हटने के बाद
हम देख सकते हैं कि बायां हाथ के बल्लेबाज को एक डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, उसके साथ साथ एक डीप मिड विकेट और एक लॉन्ग ऑन सीमा रेखा के नजदीक तैनात किया है। उसी के साथ साथ एक वाइडिश लॉन्ग ऑफ और एक डीप पॉइंट 30 गज के दायरे में शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग और एक गली हम कह सकते हैं, और उसी के साथ एक शॉर्ट कवर यहाँ पे रखा गया है। जैसे साईं बाबा बोर्डनी के किसी चाहते जो चहीते हैं, चाहने वाले हैं, उन्होंने कहा कि 55 रन तक हम पहुंचने की कोशिश करेंगे, और सही मार्ग पकड़ा है, सही राह पकड़ी है, क्योंकि इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, रनों की संख्या हो चुकी है 23 रन 23। रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। सुजय ने पहली ही गेंद पर अपना अकाउंट ओपन किया है, मगर हम सभी की निगाह है, साईं बाबा बोर्डनी की निगाह है निशु कड़वे के ऊपर। निशु कड़वे अर्थात उनके नाम में कड़वे जरूर है, मगर उनके शॉट में बहुत ही मिठास है। इसके पहले उनके बल्ले से 2 छक्के आए हैं, बहुत ही खूबसूरत शॉट। जब भी वो खेलते हैं, उनका अंदाज खेलने का सही मायनों में बहुत ही लुभावना होता है, बहुत ही आकर्षक होता है। इस बीच प्रशांत मोरे का ये बाउंसर तीखा बाउंसर था, तेज बाउंसर था, फिर भी बल्लेबाज सुजय ने उसे पुल करने की कोशिश की। गेंद ने बल्ले का ऊपरी सिरा लिया, गेंद शॉर्ट मिड विकेट में फील्ड हुई, मगर इस बीच 1 रन लेने का मौका। देखते देखते 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। 2 ओवर की समाप्ति के बाद 25 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। ये एक अच्छी बात है साईं बाबा बोर्डनी के लिए कि उन्होंने कोई भी विकेट नहीं खोया। निशांत कड़वे अभी भी सही सलामत और बहुत ही अच्छे टच में, बहुत ही अच्छे मूड में, इनफैक्ट रौद्र रूप उन्होंने धारण किया है, क्योंकि अब उनकी नजरें जम चुकी है। इसके पहले भी ये जो मैच उन्होंने खेला, हालांकि वो हार गए, मगर उनकी बल्लेबाजी में कोई खोट नहीं थी, बहुत ही अच्छी बल्लेबाजी की थी। यहाँ पे अंतिम क्षणों तक खेलना होगा, जिम्मेदारी अपने कंधों पर लेनी होगी। कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट दिखाई देना होगा। इसी बीच तीसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं, पिंट्या पाटिल। जी हां, गेंदबाजी करने वाली टीम के कप्तान। मरियाई लेभी आरोही पुरस्कृत मरियाई लेभी इस टीम के वो कप्तान हैं। बहुत ज़्यादा एक्सपीरियंस उनके पास, सही मायनों में उनके डाइट और उसी के साथ उनके फिटनेस की मैं दाद देना चाहूँगा। कमाल का ये खिलाड़ी, राइट आर्म राउंड विकेट। बाएं हाथ के बल्लेबाज सुजय के लिए, और इस मरतबा देखिए 1 रन यहाँ पे चुरा लिया है। आंखों आंखों में इशारा और पलक झपकते ही रन चुरा लिया। इस 1 रन के साथ रनों की संख्या, जी हां, बाई के रूप में ये 1 रन अंपायर जी का इशारा आता हुआ 26 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। इसके बाद 11 गेंदें शेष। इन 11 गेंदों में क्या कम से कम और 26 रन आएंगे? सही मायनों में 26 रन तो होने चाहिए, 50 का आंकड़ा छूना होगा, क्योंकि गेंदबाजी करने वाली टीम आरोही, इस टीम में भी एक से बढ़कर एक बल्लेबाज है। जी हाँ, इस मरतबा वाइड यॉर्कर करने की कोशिश थी पिंट्या की, मगर ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर की तरफ भटक गए। आपके पास क्या होता है, अगर बल्लेबाज को बड़े स्ट्रोक से महरूम करना है, बल्लेबाज को बड़े स्ट्रोक से अगर रोकना है, सिर्फ 1 ही रन पर आप संतुष्ट करना चाहते हो, तो आपके पास यही एक ऑप्शन बनता है, और उस ऑप्शन का यहाँ पे इस्तेमाल किया पिंट्या ने बहुत ही चतुराई के साथ, मगर ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर होने की वजह से अंपायर जी ने भी उसे वाइड करार दिया। 1 रन यहाँ पे अतिरिक्त मिलेगा। रनों की संख्या हो चुकी है 27 रन। अंपायर सादिक राजापुरकर सर और
सागर मोरे सर ऑन फील्ड अंपायर हमें नजर आते हुए। तीसरे अंपायर के रूप में खुद जेपी जय पवार सर। जेपी पैनल पूरे महाराष्ट्र में बहुत ही प्रचलित। डीप कवर में एक फील्डर तैनात है सीमारेखा के नजदीक। ओहो हो, मगर इसके लिए कहां फील्डिंग सजाओगे? ये है ताकत, ये है सुंदरता और ये है उनका लाजवाब बल्लेबाजी करने का अंदाज। 6 के बल्ले से आता हुआ ये तीसरा सिक्सर। ये लीजिए लपेटा। ओहो, आहा, ये जीवन दान आपने किसको दिया है? ये बहुत बड़ी गलती की है आपने। देखिए, एक जीवन दान क्या होता है ये आप सभी बखूबी जानते हो, मुझे और बताने की जरूरत नहीं है। अंतरराष्ट्रीय स्तर का मैच हो, फिर वो रणजी का मैच हो, T20 का मैच हो, 50-50 का मैच हो या टेस्ट क्रिकेट का मैच हो, एक जीवन दान की वजह से मैच बदलने में देर नहीं लगती दोस्तों। मैं अक्सर कहता हूं क्रिकेट की दुनिया में या हमारी दुनिया में भी वक्त बदलने में वक्त नहीं लगता। आपको अगर आपका वक्त बदलना है तो आपको एक्यूरेसी, फिनिशिंग और हर एक मौके का फायदा उठाना होगा। जी हाँ, इस बीच बहुत ही बढ़िया कमबैक। देखिए, किसी भी तरह का यहाँ पे चिड़चिड़ या गुस्सा नजर नहीं आया है। ये होती है मैच्योरिटी, ये दिखाई है इंडिया ने। हालांकि कैच ड्रॉप हुआ मगर फिर भी अपनी पूरी अनुभव की एक्सपीरियंस यहाँ पे दिखाते हुए, मगर इसमें दबा फुल टॉस गेंद क्या जाएगी? नहीं, दो खिलाड़ियों के बीच में है, अपने बॉडी से कवर किया था, मगर दोनों भी बल्लेबाजों की दौड़ देखिए, बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। दोनों भी बल्लेबाजों में अच्छा तालमेल, एक अच्छा कोऑर्डिनेशन, एक अच्छा कॉम्बिनेशन दोनों खिलाड़ियों में होना बहुत जरूरी होता है। हालांकि आप जब दौड़ लगाते हो या इस मैदान के अंदर फील्ड करते हो, उस वक्त भी आपका कॉल हमेशा सही होना जरूरी है। देखिए, अक्सर आपने सुना होगा, आप मैदान पर बात करें या ना करें, मगर कम से कम 3 जो लफ्ज है वो बोलने ही होंगे। ये तो परोस के दिया है, शॉर्ट ऑफ प्लेन गेंद थी और सुजय पाउसे के लिए ये मेजबानी से कम नहीं, गेंद को खेल दिया है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, सीमा रेखा के बाहर। 6 क्या बात है। आइए एक जोरदार फिर एक बार जयकरा लेते हैं। सदगुरु साईनाथ महाराज की। पहले ओवर में आए थे 14 रन, दूसरे ओवर में थे 11 रन और इस ओवर में आए हैं 17 रन, यानी 14 रन का जो औसत है उसे पहले ओवर से ही मेंटेन किया है। ये होता है दोस्तों, कैलकुलेटिव आपको रिस्क भी उठाना पड़ता है और जब बल्लेबाजी करते हो तो कैलकुलेशन हमेशा दिमाग में चलना बेहद जरूरी। हमें किस स्पीड से जाना है यह आपने आपको तय करना पड़ता है। इस बीच अंतिम ओवर के लिए नए गेंदबाज, बहुत ही खराब गेंद, परेश गावंड आए हैं। हशीरे गांव से बिलोंग करने वाले परेश गावंड बाएं हाथ के गेंदबाज है, मगर आउटसाइड द ऑफ स्टंप थोड़ा सा भटक गए और इसी वजह से वाइड का इशारा। 43 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, अभी भी 6 गेंदें आना बाकी। ये देखिए रुके, बहुत ही खूबसूरत शॉट था, मगर बदनसीब मैं कहूंगा, क्योंकि जहां पे खेला था ना वहां पे मात्र 1 ही रन आपको मिलेगा क्योंकि फील्डर मौजूद था डीप में।
कभी कभी देखिए क्रिकेट बहुत ही अजीब खेल है। कभी कभी आपको अच्छे शॉट पर एक ही रन पर संतोष होना पड़ता है, और कभी कभी खराब शॉट या इनर एज लेकर, जिसे रूबी कट कहा जाता है, कभी ये चाइनीज कट कहा जाता है, वो अंदरूनी हिस्सा लेकर भी आपको 4 रन मिलते हैं। यही है तो क्रिकेट की सुंदरता, यही है क्रिकेट की अनसर्टनिटी जिसे कहा जाता है। जी हाँ, ऑफ स्टंप के बाहर सफल होकर खोद कर खेला, तकरीबन जड़ में डाल दिया था। बहुत ही बढ़िया गेंद थी यहाँ पे गावन की। 1 रन यहाँ पे मिलेगा। देखिए सुजय मेरे ख्याल से खुश होंगे, क्योंकि अब उनका रोल क्या है ये उन्होंने समझा है कि ज्यादा से ज्यादा अपने कैप्टन को स्ट्राइक के एंड पर खेलने का मौका दें, क्योंकि आज वो अच्छे मूड में है, अच्छे लय में है और बहुत ही अच्छे फॉर्म में भी है। परेश गावन की अगली गेंद राइट आर्म राउंड लेफ्ट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, इस मतलब हाफ ट्रैकर गेंद थी, थोड़ा सा जल्दी कर गए मेरे ख्याल से, और गेंद ने बल्ले का थोड़ा सा ऊपरी सिरा लिया था, और इस वजह से धीरे धीरे डीप मिड विकेट में वो ट्रैवल कर रही थी। डीप मिड विकेट में जब तक फील्ड होती तब तक 2 रन लेने का मौका, क्योंकि डीप मिड विकेट खाली था। डीप स्क्वायर लेग और लॉन्ग ऑन से एक लंबी दूरी तय करनी पड़ी वहां के खिलाड़ी को। इन 2 रनों के साथ रन तो बढ़ेंगे, मगर यहाँ पे इंतजार है बड़े स्ट्रोक का, और अपने बल्ले को किया था तिरछा। स्विच हिट खेलने की कोशिश, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। देख लिया था कि यहाँ पे कोई फील्डर मौजूद नहीं है। सोच सही, मैं फिर से एक बार वही कहूंगा, अच्छी मानसिकता, अच्छी सोच, मगर उसे एग्जीक्यूट करना भी उतना जरूरी होता है। बिंदी गेंद, परेश अंतिम ओवर कर रहे हैं। सामने है एक सेट बल्लेबाज, धुआंधार बल्लेबाज निशांत कड़वे जैसे बल्लेबाज, उसके बावजूद इतनी अच्छी गेंदबाजी, वेरी वेल डन परेश। और देखिए अपना कीमती विकेट गवा दिया है अपने कैप्टन के लिए सुजय ने। सुजय मैदान से बाहर, फर्स्ट विकेट डाउन। परेश गावन की जितनी तारीफ करे उतनी कम, क्योंकि परेश ने पूरी तरीके से देखिए यहाँ पे रंग ही बदल दिया है। 3 ओवर में 42 रन थे, अब यहाँ पे 48 रन स्कोर कार्ड पर, और अंतिम गेंद शेष। परेश फिर से एक बार दौड़ पड़े। आहा, अंतिम गेंद भी कमाल की गेंद, और बल्ले की कोई मुलाकात नहीं। और इसी के साथ ये पहले 4 ओवर का खेल, पहले सत्र का खेल यहां से होता है खत्म। 48 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, और जीतने के लिए 49 रनों की जरूरत। हम चलते हैं फिर से एक बार हमारे साथी धनंजय के पास। थँक्यू, बहुत बहुत धन्यवाद NSC खानाव बना मुकाबला अब नेक्स्ट मॅच खेळला जाईल झिराड या संघामध्ये। तर आनंद सप्लाय झिराड या संघाचे संघनायक या ठिकाणी यायचे। नाणेफेकीचा कौल आपण करून घेऊया। NSC खानाव आणि आनंद सप्लाय झिराडचे कर्णधार या ठिकाणी यायचे। साखरकर सर आणि प्रितेश या ठिकाणी या। सर या ना इथे, प्रितेश ये ना, प्रितेश, साखरकर सर, यासिन भाई यहाँ पर आइए ना। अरे आओ भाई, अरे भाई टॉस आज आप लोगों के हाथों से, आइए ऊपर। नहीं नहीं नहीं, सर या ना आइए। दिग्गज कमेंटेटरों के साथ में कमेंट्री के बॉक्स में बैठकर कमेंट्री करने का मजा कुछ और है, लेकिन ये जो कमेंटेटर है ये सारे दिग्गज है। एक तरफ प्रितेश है, साखरकर सर आहेत आणि यासिन भाई आहेत। दोन्ही संघ खूप भाई कैमरा वाला किधर गया ये भाई? ओ मेरे दोस्त हैंडी हैंडी, गणेश गणेश, दोनों भी टीमों को ये मैच जीतना है। 100% कोई भी हारने नहीं आया है, जीतने आया है। कान्हा भाई क्या कहेंगे, तुम्हाला काय वाटतं ही मॅच कशा प्रकारे खेळली जाईल, काय मैदानामध्ये तुमची मनस्थिती असेल? नक्कीच आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू.
प्रत्येक संघ प्रत्येक कर्णधार हेच म्हणतो की आम्ही 100% देऊ, पण तो देण्यासाठी कुठेतरी असमर्थ होतो मला असं वाटतं. पण आता मात्र ही मॅच तुमच्यासाठी, कारण तुम्ही फक्त खेळण्यासाठी नाही तर तुमच्या ऑनर्ससाठी तुमच्या गावासाठी खेळत आहात. आणि मात्र आर्यन सप्लाय काय सांगाल, कारण ही मॅच खूप हाय व्होल्टेज मॅच आहे तुमच्यासाठी. मॅच तर खूप इम्पॉर्टंटच आहे, पण आम्ही मागच्या ज्या मॅचमध्ये ज्या आमच्याकडून चुका झाल्या त्या कमीत कमी आणि त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू आणि थोडा एफर्ट जास्त लागू. नक्की थोडा एफर्ट जास्त टाकू. तुमच्या दोघांमधील सर्वात पहिला कॉल कोण देणार, तुम्ही देणार म्हणजे ओके साई सप्लायर जिराड देईल. तर कॉईन या ठिकाणी आहेत APLचा, हा कॉईन साखरकर सरांच्या हातावर दिला जातोय. आणि आपण आर्यन सप्लाय चिराडने सांगितलं आणि टेल्स आलेला आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला पुन्हा एकदा आर्यन सप्लाय जिराडने. काय निर्णय घ्याल तुम्ही? मी क्षेत्ररक्षणच करू, चेसिंग. चेसच करणार आहात तुम्ही, धन्यवाद तुम्हाला. 4 ओव्हरचे सामने आहेत, बेस्ट ऑफ लक तुम्हाला. सर क्या लगता है अगर चेस करेंगे शायद जिराड की टीम, तो तुम्हें क्या लगता है कि क्या होगा मैदान के अंदर? देखिए अभी उनकी गेंदबाजी उन्होंने करने का फैसला किया है, तो शायद सोचा होगा कि हम अच्छी तरीके से चेस कर सकते हैं, उनके पास अच्छे बल्लेबाज होंगे, बल्लेबाजों के ऊपर भरोसा जताया है उन्होंने, क्योंकि अगर गेंदबाज थोड़ा सा कमज़ोर होते हैं, अगर 50 के ऊपर भी रन होते हैं तो हम चेस कर सकते हैं, ये भरोसा उन्होंने किया है. देखना होगा, बहुत ही मज़ेदार मैच होगा क्योंकि दोनों भी टीमों में एक से बढ़कर एक खिलाड़ी तो है. सागरकर सर, तुम्हाला काय वाटतं या मॅच मध्ये काय होईल, कोण जिंकेल? तुमचं म्हणजे काय म्हणणं आहे? कारण एका ठिकाणी धावसंख्येचा डोंगर खूप कमी वाटतो, पण बहुतेक कुठेतरी मॅच जर पहिल्या 2 ओव्हरमध्ये कमी धावा आल्या तर बहुतेक या ठिकाणी साईबाबा बोन्नी या संघाला संधी मिळू शकते. बरोबर आहे. आणि परंतु समोरचा जो संघ आहे ना, तो पी फॅक्टर, या पी फॅक्टर जर कामाला लागला ना बरोबर, तर ते कोणताही मॅच जिंकण्याची त्यांच्या दोघांच्यामध्ये क्षमता आहे. आणि नेहमी आपण टुर्नामेंट्स बघत असतो सर्व प्रकारच्या, दोन्ही बरोबर धावफलकावर लक्ष ठेवून हे मॅचेस, कित्येक मॅचेस त्यांनी जिंकवलेल्या आहेत. आता ओपन क्रिकेट्समध्ये गाव टू गावच्या स्पर्धांमध्ये या फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे संघांच्या वतीने खेळताना ह्या 2 फलंदाजांनी सुद्धा भरपूर टुर्नामेंट जिंकवले आहेत आपल्या गावासाठी. आणि समोरचा संघसुद्धा त्याच तोडीचा आहे, त्यामुळे हे मॅच बघायला नक्कीच पब्लिकला सुद्धा मजा वाटेल. प्रितेश भाई, 2 संघ पहिले अगोदर जिंकलेत, म्हणजे एका ठिकाणी जर खारेपाट चॅम्पियन संघ जिंकला आणि त्यानंतर दुसरा संघ या ठिकाणी जर साखर संघ. तुम्हाला काय वाटतं आजच्या दिवसामध्ये नंबर 1 संघ कुठला होता दोघांपैकी? असं काही नाही की दोन्हीही संघ चांगलेच होते आणि जे 16च्या 16 संघ खेळणार आहेत ते सगळे चांगले आहेत, कारण सर्वांनी बॅलन्स टीम बनवल्यात आणि अलिबागच्या वेगवेगळ्या विभागातील खेळाडू खेळतात. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर अलिबागमध्ये खूप साऱ्या टीम्स आहेत आणि जवळपास जर आपण पाहिलं धनंजय, प्रत्येक विभागातील बॅलन्स संघ आहेत. त्यामुळे आपण असं सांगू शकत नाही, जज करू शकत नाही की हा संघ बेस्ट असेल. जो आज त्याचं सर्वोत्कृष्ट कामगिरी करेल, जो आज त्याचा बेस्ट देईल, तो संघ बेस्ट असेल. नक्की, थँक्यू, बेस्ट असेल. आणि पुन्हा वळूया आपण कॉमेंट्री बॉक्सवर, या ठिकाणी कपिल त्या ठिकाणी आहेत. कपिल, आपण सुरुवात करूया. या सागरकर सर या ठिकाणी आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. वळूया आपण थेट या ठिकाणी. आत्ताच या ठिकाणी गडी पास झालाय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू धनंजय. परंतु ह्या वेळेला का बघतो, पहिलाच धक्का बसतोय. मागच्या मॅचमध्ये सुद्धा पराभूत होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे प्रसाद पाटील लवकर स्वस्तात बाद झाला होता आणि याही वेळेला तशाच पद्धतीने बाद होतोय आणि एक मोठा हादरा बसतोय तो लेभी संघाला. अतिशय दुर्दैवी घटना घडते त्यांच्या संघासाठी. पहिला फलंदाज बाद होतोय आणि तंबू परततोय, नवीन बॅटर मैदानात येतोय, 1 डाऊन बॅटर. बघूया कशा पद्धतीने हे 49 धावांचं जे लक्ष आहे ना, ते कशा पद्धतीने पार केलं जाईल. सुरुवातीचं पहिलं षटक घेऊन गोलंदाज हर्षिकेश माळी आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करतोय. नक्कीच करावी लागेल, कारण सामना जिंकायचं तुम्हाला कामगिरी ही महत्वाची असेलच. कारण जब आप खेलने के लिए आए हो तो आपका उत्कृष्ट खेल दिखाना ही पड़ेगा, क्योंकि आपको ऑक्शन में लिया गया है. अब ऐसी टीम में नहीं आए, आपके खेल गुण को देखने के बाद टीम में लिया जाया है. तो देखते हैं अब कैसे बल्लेबाजी कर पाओगे, क्योंकि इतना बड़ा मैदान है, गैप में खेलना पड़ेगा. और एक तरफ साहिबा बोन्नी के सारे दर्शक लगे हुए इस मैच को लेकर. और अगली गेंद हर्षिकेश माळीचा पुढचा चेंडू होता, अंकित फलंदाजीसाठी आलेला आहे, परंतु हा चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप. अंपायर सेज इट्स अ वाईड डिलिव्हरी. एका अवांतर धावसंख्येने सुरुवात होते ती धावफलकाला, चेसिंगला. 49 धावांचं टार्गेट आहे, म्हणजे प्रत्येक षटकामागे कमीत कमी 12 धावांची सरासरी आहे. आणि अशा प्रकारे ही सरासरी गाठायची असेल तर प्रत्येक षटकामागे कमीत कमी 12 धावा एकाच षटकार आला तरी बास होणार आहे.
अंकित पुन्हा एकदा चेंडूच्या टप्प्यापर्यंत न पोहोचताच मारण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु चेंडूचा आणि बॅटचा कोणताही संपर्क होत नाही आहे. हर्षिकेशने चेंडू फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातात गेला. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. धावसंख्या स्थिर आहे, 1 धाव. पुढचा आपण सुद्धा चेंडू, क्या बात आहे. मागच्या षटकामध्ये आपण बघितलं, मागच्या मॅचमध्ये हर्षिकेशने अलिबाग एंडकडून गोलंदाजी केली होती, परंतु ह्या वेळेला रिव्हर्स एंडकडून गोलंदाजी करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने लयबद्ध गोलंदाजी करतोय. कोणत्याही प्रकारे फलंदाजाला संधी देत नाहीये अद्यापपर्यंत, तरी त्याने 1 गडी बाद 1 धाव धावफलकावर लागलेली आहे. पुढचा चेंडू सुद्धा ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय. पंच पुन्हा दर्शवतात इट्स अनादर वाईट डिलिव्हरी. एक आणखी अवांतर धावसंख्येत भर पडते, एक अवांतर चेंडू वाढतोय. धावसंख्या झालेले 2 धावा, 1 गडी बाद 2 धावा. एक मोठा हादरा बसला होता प्रसादच्या रूपाने. प्रसाद जर मैदानात असेल तर नक्कीच त्याचं धावपळक हालता ठेवण्याचं काम करत असतो. आणि या वेळेला अंकितच्या रडारमध्ये चेंडू येतोय, बरोबर प्रॉपर कनेक्शन होतोय. चेंडू लॉंग ऑन सीमा रेषा पार, षटकार. थोडासा प्रेशर या वेळेला गोलंदाजाच्या मनावर जातोय आणि त्याचा परिणाम आपण बघतोय. चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप जातोय. या षटकामधील तब्बल 3रा वाईट बॉल या ठिकाणी काउंट केला जातोय. 3 वाईट बॉल झालेले आहेत आणि 1 षटकार. अशा प्रकारे 9 धावा धावफलकावर आपण बघतोय. समोर स्क्रीनवर सुद्धा आपण बघू शकतो धावफलकावर 9 धावा धावफलका दिसत आहेत. पुन्हा एकदा चोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतोय यष्टिरक्षक निशू, कोणतीही चूक करत नाहीये. आणखी एक हादरा बसतोय तो लेबी संघाला. अंकित बॅक टू द डगआउट. धावांचा ओघ वाढवेल, परंतु हर्षिकेशने पुन्हा एकदा त्याला थोडासा चेंडूचा टप्पा होता तो गुडलेन स्पॉटच्या थोडा पुढे आणि फलंदाजाच्या रडारच्या थोडासा मागे ठेवला होता. त्याच्यामुळे त्याच्या बॅटची कडा घेतली आणि यष्टिरक्षकाने मात्र चांगली कामगिरी केली. अतिशय वेगात जाणारा चेंडू यष्टिरक्षक निशांत कडवेने अचूकरित्या आपल्या ग्लोव्जमध्ये पकडला आणि फलंदाजाला तंबूच्या दिशेने पाठवलेला आहे. दुसरा फलंदाज बाद होतोय. धावसंख्या 9. पहिल्या षटकाची म्हणजे पॉवर प्लेची समाप्ती झाल्यानंतर आपण बघतोय क्षेत्ररक्षण कशा पद्धतीने लावलेलं आहे यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये निशांत कडवे. नंतर आपण बघतोय शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, गली, बॅकवर्ड पॉईंट, डीप बॅकवर्ड पॉईंट. त्याच्यानंतर आपण बघतोय वाईडिश लॉंग ऑफ, मिड ऑफ, लॉंग ऑन, एक काऊ कॉर्नर आणि एक डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. अशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. पुढचा दुसरा षटक घेऊन गोलंदाज निमिषचा पहिला चेंडू एक ब्लँक क्षेत्र होतं त्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला, सक्सेसफुल ठरतोय. क्षेत्ररक्षक राजापासून चेंडू दूर निघून जातोय. 1 बाउन्स सीमा रेषा पार, चौकार. पडल्यानंतर चेंडू काटा बदलवतोय, म्हणजे थोडासा वेग कमी केला, फलंदाजाच्या समोर टाकला चेंडू आणि हलकेच वळवला चेंडू. त्याच्यामुळे लेग ब्रेक अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून गेला चेंडू. फलंदाजाला बुचकळ्यात पडलं. निर्धाव चेंडूची सांगता झाली. अरे परंतु याच वेळेला टप्पा चांगला नाही पडलेला चेंडू एक तोफा दिला, चेंडूला भरकावून दिला सरळ डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, सीमा रेषा पार, षटकार. नाही बघण्यासाठी चलो दूध का दूध पानी का पानी, ड्रीम्स क्रिकेट की जुबानी.
डिसिजन पेंडिंग, थर्ड अंपायर. बघूया पंचांचा निर्णय काय ते तो. थर्ड अंपायरसाठी भीमरसाठीचा रिव्ह्यू पंचांनी घेतलेला आहे. माझ्या मते सेकंड मॅच साठी नाही आहे बहुतेक रिव्ह्यू. चेक करून घ्यायचं प्लीज. इट्स अ फेअर डिलेव्हरी. परंतु खराब चेंडू होता. निमिषला कदाचित चेंडूचा अंदाज आला नाहीये. चेंडू स्लोअर वन टाकण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू फुल टॉस गेला. एक प्रेझेंट दिलं होतं, रोज डेचं प्रेझेंट, आणि त्याचा स्वीकार केला लवर बॉय पिंट्या याने आणि सर्व फिरकावून दिला चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये. 6 धावांसाठी षटकार. हा षटकार मारल्यानंतर धावसंख्या आपण बघतो 19 धावा झालेल्या आहेत. एक सन्मानजनक. पुन्हा एकदा थोडासा शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचा चेंडू. यावेळेला चेंडू 2 शतरक्षकांच्या मधून गोलीच्या वेगाने निघून जातो सीमारेषा पार. चौकार. आणि हल्ली याची मुलं गोट्या खेळतच नाहीयेत. त्याच्यामुळे 2 धावा मात्र मिळत आहेत. धावसंख्येत 2ची वाढ झालेली आहे. धावसंख्या झाली 25 धावा. 24 धावांची आवश्यकता आहे. तब्बल 13 चेंडूत सामन्यामध्ये बघा थोडीशी रंगत निर्माण झालेली आहे. हे षटक थोडंसं रंगत निर्माण करणार होते. पुन्हा एकदा चेंडू चांगला होता. बॅटची कडा गेली. यष्टीरक्षक शॉट थर्डमॅनच्या शतरक्षकाला चकून चेंडू जातोय थर्डमॅन परिसरामध्ये सीमारेषा पार. चौकार. चा खेळ समाप्त झालेला आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी प्रथम फलंदाजी करत असताना साईबाबा बोडणी या संघाने 4 षटकांमध्ये 49 धावा 48 धावा जमवल्या होत्या आणि 49 धावांचं टार्गेट ठेवलेलं होतं ते लेबी संघासमोर. आणि लेबी संघाच्या फलंदाजांनी सुद्धा 2 षटकांमध्ये 29 धावा काढून या धावसंख्येचा पाठलाग अतिशय चांगल्या पद्धतीने सुरुवात केलेली आहे. आता उर्वरित 2 षटकं म्हणजे 12 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. बघूया पिंट्या आणि त्याचा साथीदार हे अंतर कशा पद्धतीने पार करतायत ते. पिंट्या आणि सूरज पाटील ही जोडी मैदानात आहे. तिसरं षटक निशांत. पहिला चेंडू चांगला चेंडू होता. चेंडू मिड विकेट शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी फील्ड केला जातोय. कोणत्याही प्रकारे धाव होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगत होते. निशांतची गोलंदाजी ह्या मॅचचा टर्निंग पॉईंट ठरू शकते. हे षटक मॅचला कलाटणी देणारं ठरू शकते. बघूया कोणता संघ. चांगला चेंडू चांगल्या पद्धतीने फलंदाज खेळतोय. चेंडू कार्पेटच्या सहाय्याने लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये जातोय. फील्ड केला जातोय. परंतु एकापेक्षा जास्त धावा मिळत नाही आहेत. 1 धाव मिळते. धावसंख्येत 1ची वाढ. धावसंख्या झाली ती 30 धावा. 30 रन्स ऑन द स्कोर बुक. 30 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 19 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू शिल्लक. हा चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप. प्रेशर फलंदाजावर आहे. प्रेशर क्षेत्ररक्षकावर आहे. प्रेशर गोलंदाजावर आहे आणि प्रेक्षक संघांच्या मालकांवर सुद्धा आहे. व्हाईट बॉल जातोय. धावसंख्येत 1ची वाढ झालेली आहे.
धावसंख्या 31. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, खाली क्षेत्र आहे का नाही, हशिकेश माळी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड केला आणि चांगली फेक सुद्धा बघायला मिळाली त्याच्याकडून. अतिशय संपूर्ण 100% झोकून देण्याचा प्रयत्न हशिकेशकडून बघायला मिळतोय आपल्याला. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. एकच धावेवर संतुष्ट होतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या 32 पर्यंत जाऊन पोहोचते. 9 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. आवश्यकता आहे ती 17 धावांची. 9-17. स्लोअर वन, शेवटच्या क्षणाला उंगल्या फिरवल्या, बघितलं बरोबर फलंदाजाने, हेलिकॉप्टर उडवला, चेंडू गेला वन बाउंस, सीमा रेषा पार, चौकार. जसं अंतर होतं ते विजयाच्या समीप, ते मात्र कमी झालेलं आहे. कारण धावसंख्या धावफलकावर 36. फुल टॉच चेंडू, जोरकस मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, कोणतीही चूक करत नाहीये, चांगला पकडतोय झेल, संपतोय फलंदाजाचा खेळ, परंतु नाही, पंचांचा इशारा आलेला आहे, नो. बघूया थर्ड अंपायर, इट्स अ बॉलिंग रिव्ह्यू. बिमरसाठी बॉलिंग रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. चला पंच, आपण भूमिका आपली ताड बजावा. हायकोर्टामध्ये निर्णय जातोय, बघूया हायकोर्टाचा काय निकाल लागतोय. दूध का दूध, पानी का पानी, पुन्हा एकदा ड्रीम्स क्रिकेट की जुबानी. ड्रीम्स कौस्तुभ आवारा भटक्या यांचं हे आपण चॅनल बघतोय. पंचांचा इशारा आलेला आहे 9 चेंडूचा. म्हणजे बघा काय झालं आता यामध्ये, 9+1 म्हणजे जीवनदान सुद्धा भेटलं. आम तो आम गुठलियों के भी दाम, अशा प्रकारे झालेला आहे. 1+1 अशा प्रकारे 2 धावा. नसीब गांडू तो क्या करेगा पांडू, अशा प्रकारचा खेळ आपण बघतोय. पण या वेळेला चेंडू, निशांतचं खरोखर कौतुक करावं लागेल. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा, अतिशय 38 धावा धावफलकावर आहेत. 49चं टार्गेट आहे. 11 धावा, 7 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. आता या वेळेला खराब चेंडूचा खरपूस समाचार घेतोय पिंट्या पाटील. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून, सीमा रेषा पार, षटकार. PSI श्री सुमितजी खोत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत जितेंद्रजी साटोटे, या दोघांनाही मी विनंती करतोय की आपण येऊन या ठिकाणी मंडपात स्थानापन्न व्हायचं आहे. खोत साहेब या आपण. या 6 धावा गेल्यानंतर आता या मॅचमधील थोडीशी जी रंगत होती ती थोडी कमी झालेली आहे. परंतु जोपर्यंत क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू पडत नाहीये किंवा शेवटची धाव निघत नाहीये ना, तोपर्यंत सांगू शकत नाही की सामना कोण जिंकेल. ते सामना संपत नाही आहे. त्या ठिकाणी 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. यासिनजी नेहमी उदाहरण देताना म्हणतात की 1 धाव हवी असताना नवगाव संघ विरुद्ध थळ संघ लागला होता. तशाच प्रकारचं यायन त्या 1 धाव सुद्धा दिलेली नव्हती. शेवटचं षटक, चांगला चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढतोय. चेंडू जातो तो वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळते. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पळून पूर्ण केली जाते. 2 धावा मात्र मिळत आहेत आणि धावसंख्या होती ती 46 धावा, 46 रन्स. आता 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता.
नितेश कोळी शेवटचं षटक बोडणी गावातील हा बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची गणना केली जाते. अतिशय चांगला खेळाडू आहे नितेश कोळी. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजीसाठी आलेला आहे. जोरकस मारण्याचा प्रयत्न फलंदाजाला हवेत खेळण्यास भाग पाडलेला आहे. यष्टीरक्षक स्वतः चेंडू खाली जातोय आणि एक सुंदर झेल पकडतोय. फलंदाज बाद. आहे सामन्यामधील रंगत कधी सामना इकडे झुकतो खोत तर साहेब. तिकडे झुकतो. खोत साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांचं मनपूर्वक शब्दसुमनाने स्वागत करतोय आणि त्यांना विनंती करतोय स्थानापन्न होण्याची. त्याचबरोबर आपण बघतो रायगड पोलीस संघाचे बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्यांची गणना केली जायची ते जितेंद्र साटोटे म्हणजेच लालिया या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. त्यांना सुद्धा स्थानापन्न होण्याची विनंती केली जाते आमच्या मंडळातर्फे. 4 चेंडू 3 धावा. डावखुरा फलंदाज हितेश पाटील मेडेखार गावाला बिलॉंग करतो. कित्येक वर्ष आपला क्रिकेटचा दबदबा जलवा त्याने दाखवत ठेवलेला आहे. बेस्ट ऑलराऊंडर ऑफ अलिबाग. चार चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. बघूया नितेश काय जलवा बिखेरतोय. 4 चेंडू 3 धावा. नितेशने 2 चेंडू तर अतिशय चांगल्या पद्धतीने टाकलेत. पहिल्या चेंडूवर 1च्या जागेवर 2 धावा गेल्या. दुसऱ्या चेंडूवर विकेट्स प्राप्त केली. तिसरा चेंडू सुरेख चेंडू होता परंतु कार्पेटच्या साहाय्याने गोळीच्या वेगाने चेंडू निघून जातोय तो डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. सीमा रेषा पार. इट्स अ विनिंग बाउंड्री. आणि प्लेअर ऑफ द मॅच सर कोण आहे? इट्स अ टफ टू टेल. थोडासा आता मात्र विचार करावा लागला की मॅन ऑफ द मॅच कोण आहे. बघूया. येस नो डाऊट. मॅच विनिंग 27 धावांची 27 धावांची नॉट आऊट इनिंग साकारणारा प्रफुल्ल पिंट्या पाटील ठरतो या मॅचचा मॅन प्लेअर ऑफ द मॅच.